नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 11 जून सकाळचे 9:30 वाजत आलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम जर पाहिलं तर आज सायंकाळच्या आसपास हवेचं जोड क्षेत्र हे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये बनताना दिसतं. हे कमी उंचावरचे हवेचे जोड क्षेत्र आहे. याच्या प्रभावाने राज्यात पाऊस वाढणार आहे. तसेच चक्राकार वाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश किनारपट्टीला जसं आपण अगोदर सांगितलेलं साप्ताहिक अंतरात तर ती बनलेली आहे. बाष्पाचा पुरवठा थोडासा वाढलेला आहे राज्यात आणि येत्या काही दिवसांमध्ये पावसाच्या ची तीव्रता आणि पावसाची व्याप्तीसुद्धा हळूहळू वाढत जाणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर नांदेडच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत. त्यानंतर इकडे हिंगोली वाशिमच्याही काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत. बाकी इतर ठिकाणी मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग ढगाळ वातावरण आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी पावसाचे ढग नाहीत. आणि त्या 24 तासातील अंदाज पाहिला तर पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूरच्या काही भाग, अहिल्यानगरचे दक्षिण भाग मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दाट आहे. त्यानंतर इकडे हिंगोली, वाशिम, परभणी, बीड, धाराशिव, लातूरचा भाग असेल, यवतमाळ, नांदेड याही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस राहतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी रात्री उशिरा ते पहाटे मेघगर्जनेसह याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग आहे, वर्धा आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया आहे, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग तुरळक भागांमध्ये गडगडाट आणि हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील, पण पाऊस हा सार्वत्रिक नसेल. त्यानंतर उत्तरेकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा गडगडाट, अन्यथा विशेष शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड एकाच दुसरी पावसाच्या सरी रात्री उशिरा पाहायला मिळू शकतात. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.